अगर किसी को ऑर्डर भी देना है तो यहाँ पर बैठे हुए हैं, बिल्कुल आप उनसे संपर्क कर सकते हैं। वरवल फाटे पर इनका एक दुकान भी है, शॉप भी है। और इस बीच उनके स्वागत में देखिए एक शानदार चौका विजय घानेकर के बल्ले से निकलता हुआ, सॉरी आशु के बल्ले से निकलता हुआ। शुभम घरत प्रत्येक विकेट साठी 100 रुपये त्याच्याच टीमचा कर्णधार अर्थात पराग खोत कडून प्रत्येक विकेट साठी तुला या ठिकाणी दीपू मात्रेच्या विरोधात अर्थात संघ नक्कीच खेळाडू शुभम घरत मित्रांनो अगदी परागच्या निदर्शनाखालीच तो वाढलाय, त्याची नक्कीच जाणीव त्याला सुद्धा आहे आणि तो आपल्या आवडत्या गोलंदाजावरती पराग स्वतः एक मोठा खेळाडू आहे मित्रांनो, टेनिस क्रिकेट मधला बादशाह आहे, सर्वांना माहिती आहे। तर तो आपल्या आवडत्या खेळाडूवर गोलंदाजा हो 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 क्या बात है, सुरेख चेंडू, खूपच कमी अशा प्रकारचे चेंडू त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो। खरंच सुरेख चेंडू, कोणतंच प्रत्युत्तर आशु चिंदरकर कडे नव्हता। अर्थात कोणीही फलंदाज असता तरी मला असं वाटतं हा सुरेख मारा होता। प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक, पुन्हा चांगला चेंडू। यावेळेस मात्र प्रयत्न होते थोडंसं चेंडू एक उसळी घेऊन जमिनीवर पडल्यानंतर मात्र एक अतिरिक्त उसळी, अतिरिक्त उछाल नक्कीच या चेंडू मध्ये होते आणि अशा तऱ्हेने मात्र मनसुबे उद्ध्वस्त केले या ठिकाणी आशु चिंदरकरचे। नईमभाई चोगले वन सोल्यूशन टीम के टीम ऑनर। हा यावेळेस मात्र फटका बिग हिट केलाय, गणेश चेंडू खाली आणि मोठा हादरा। फायटर तेलवडे संघाला मोठा हादरा बसतोय 4 या धावसंख्येवर। कमान डीजे कर 100 रुपये या ठिकाणी शुभम घरतच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पराग खोत कडून प्रत्येक विकेट साठी त्याला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। अर्थात पहिला विकेट त्यांनी मिळवलाय, महत्वाचा बळी तेलोडे फायटर या संघाचा आशु चिंदरकर। हा यावेळेस सुरेख फटका आणि हवे चेंडू, गणेश चेंडू खाली, या ठिकाणी एक मोठा जीवनदान, एक मोठा हादरा बसला असता मित्र विजय गाणेकर। नक्कीच टेनिस क्रिकेट मधील नावाजलेला धडाकेबाज असा फलंदाज आहे मित्रांनो। आपल्या चांगल्या फलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजाचे पिसे सोडवणारा असा फलंदाज आहे। कदाचित तुम्हाला नक्कीच माहित नसेल, परंतु मी याची खेळी बऱ्याच वेळा पाहिलेली आहे। हा जीवनदान खूपच महागडा ठरणार आहे येणाऱ्या कालामध्ये। मात्र 5 धावसंख्या पोहोचल्या। आता हवेत पुन्हा चेंडू, तिसरा बळी आणि नीतू आहे। यावेळी कोणती चूक नीतू करणार नाही, त्याला माहिती आहे आता मला स्वतःलाच माझ्या भावाच्या मदतीसाठी धावावा लागेल। अर्थात शुभम घरत नक्कीच त्याचा मावस भाऊ आहे, मौसेरा भाई आहे आणि पुन्हा एकदा पराग खोतच्या खिशाला हादरा बसतोय, कारण 200 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत शुभम घरत याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। अर्थात 200 रुपये परागने या ठिकाणी दिलेले आहेत। प्रत्येक विकेट वरती 100 रुपयाचं पारितोषिक आपल्या आवडत्या गोलंदाजावर त्यांनी लावलेले आहे। अर्थात त्याला माहिती आहे शुभम घरत नक्कीच पार्थ या संघाचा खेळाडू आहे, गोलंदाज आहे। त्या स्पर्धेमध्ये त्याच्यावरती एक मोठी धुरा मात्र किरण जयस्वाल, सूरज शेलके आणि सौरभ कमाने यांनी कर्णधाराची धुरा मात्र त्याच्याकडे सोपवली होती आणि नक्कीच त्यांनी आपल्या नावाला साजेशी केली किंवा आपल्या नावाला साजेल अशी उल्लेखनीय कामगिरी अगदी या स्पर्धेमध्ये करून दाखवली आहे। मुरुड प्रीमियर लीग
अगदी आपल्या आयुष्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावरती तुम्ही उभे आहात मित्रांनो. एक पाऊल मागे आहात. मला असं वाटतं कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. सर्व कर्णधाराचे सर्व संघ मालकाचा मित्रांनो एक स्वप्न होता की मुरुड प्रीमियर लीग, मुरुडच्या इतिहासामध्ये, टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये मित्रांनो नक्कीच एक ऐतिहासिक दिवस होईल. 12 डिसेंबरची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते की केव्हा ती पहाट उजाडेल, केव्हा तो दिवस उजाडेल आणि त्या दिवशीच्या संध्याकाळचा कोणता चॅम्पियन संघ आम्हाला पाहायला मिळेल. आधीच एक संघ जंजिरा पॉइंट आसिफभाईचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला. यावेळेस मात्र सुमित ठाकूरचा प्रयत्न होता. या ठिकाणी धावचित करण्याची संधी. पंच थोडेसे विवंचनेत आहे. नाबाद घोषित केलंय पंचांनी आणि अशा तऱ्हेने मला असं वाटतं थोडक्यात बसवलंय. सुमित ठाकूर एक चांगला फलंदाज आहे. काल उत्कृष्ट अशी फलंदाजी सुमित ठाकूरच्या माध्यमातून आपण पाहिली होती मित्रांनो. निखिल पाडवे त्याच्याच गावातील एक नावाजलेला नामवंत खेळाडू याने 2,500 रुपयाचा पारितोषिक आपल्या आवडत्या खेळाडूवर आणि त्याचा उत्साह, त्याचा मनोबल वाढवण्यासाठी लावलं होतं. हा बघा का मी 2,500चं बक्षीस सुमित ठाकूरवर लावलं होतं. तो दाखवून देतोय माझ्यात ती प्रतिभा आहे. आणि ह्या षटकाराने वाढती धावसंख्या 2 अंकामध्ये 11. षटक आपल्या प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकातील मात्र 2 चेंडूची सांगता झालेली आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर तर मात्र मोठा हल्ला चढवलाय. सुमित ठाकूरला तुम्ही संधी दिलेत, अर्थात हा जीवनदान नक्कीच महागडा ठरणार संघाला. सुमित विकेट ही प्राथमिकता नक्कीच असेल सुपर किंग मजगाव या संघाची. आकाश गोलंदाजीसाठी आलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू जमिनीवर पडल्यानंतर मात्र आपण पाहतोय पंच, डान्सिंग पंच हिरामन सरकार. तुम्ही दिले नाव काय? नाव काय? निवास जाधव याचकडून सुमित ठाकूर साठी 500 रुपये. 3 षटकार जर का लगावले त्यांनी. या ठिकाणी दानशूर व्यक्ती बसलेले आहेत. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. परत आपण तेच चित्र पाहतोय मित्रांनो. परत पंचांना थोडस एक्सरसाइज करावी लागते आणि अशा तऱ्हेने अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. 13 2 गडी बाद 13 धावा. नक्कीच सुरुवातीला थोडीशी केविलवाणी परिस्थिती होती फायटर संघाची आणि हा दुसरा जीवनदान. अति घाई संकटात नाही. मुजाहिद कागदी सुद्धा या ठिकाणी आलेला माजी क्रिकेटपटू मित्रांनो. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात क्रिकेट खेळलेला आहे आणि आकाशचाच हा भाऊ आहे सूरज. सूरज कडून चूक झाली. अगदी मी सकाळपासून आणि दुसऱ्या दिवशी पासून पाहतोय सूरज खूपच मेहनत करतोय आणि मी नेहमीच सांगत असतो मित्रांनो, यष्टीरक्षक हा संघाचा दुसरा कर्णधार असतोय. नक्कीच त्याच्याच भावाच्या गोलंदाजीवर मात्र त्याच्याकडून एक मोठी चूक झाली. यावेळेस मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू ओळखलं होतं, जाणलं होतं सुमित ठाकूर याने, पुढे सरसावला होता आणि सरळ बॅटने आपल्या मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. बिग हिट करून 4 धावे. या 4 धावेने वाढती धावसंख्या 17च्या घरात पोहोचलेली आहे. अर्थात 17चा खतरा कोणाच्या डोक्यावरती मंडरावतोय. खराब चेंडू, खराब चेंडू. पंच नो घोषित करणार. पंचांना सुद्धा ताव आलाय. हिरामन सरकारला सुद्धा ताव आलाय. काय चाललंय? जोरदार टाळ्या पंचांसाठी. फ्री हिट. एक आपली वेगळी शैली मित्रांनो, रसिकांना आकर्षित करणारी ही शैली आहे आणि हल्लीच्या कालामध्ये आपण पाहत असतो मैदानावरती
पंच चांगली कामगिरी करतच असतात आणि मनोरंजक सुद्धा रसिकांचा करत असतात मित्रांनो. हा पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू, हवेत चेंडू खेळलाय, चांगला एफर्ट त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल दीपक जयस्वाल याचा. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे दीपक साठी सुद्धा. अगदी हा षटकार नक्कीच गेला असता. शेवटच्या क्षणी मात्र उंच अशी उडी घेऊन त्याला सुद्धा माहिती आहे आपल्या संघ मालकाला नक्कीच आपल्याला खुश करावा लागेल. माझा संघ नायक सुद्धा माझा खुश व्हायला पाहिजे, पराग खोत सुद्धा खुश व्हायला पाहिजे, कारण त्याच्या संघातील हे खेळाडू आहेत. अर्थात एकच 2 धावेवर समाधान मानायला लागते. या 2 धावेने मात्र वाढती धावसंख्या 20. आकाश पुढील चेंडू आकाशातच पाठवलाय की काय, नाही हवेत चेंडू, नीतू चेंडू खाली आणि कोणतीच चूक मात्र नीतू करणार नाही याची जाणीव संघाला आहे. कमांड डीजे. याची कामगिरी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय समाधानकारकच मानली जाईल मित्रांनो. अगदी कमी वयाचा हा खेळाडू आहे, टीन एजर्स मध्येच असेल तो नक्की, आणि चांगली कामगिरी करताना आपण त्याला पाहिलंय. सातत्याने चांगली फलंदाजी आणि आता मात्र त्याचा बळी मिळवण्यात यश प्राप्त झालं होतं आकाश याला. अशा तऱ्हेने हा तिसरा झटका, तिसरा हादरा 20 या धावसंख्येवर सुपर किंग मजगाव या संघाला मिळणार हा तिसरा विकेट. 2 ओवर के खात्मे पर रनों की संख्या 20. 5 ओवर का ये निर्धारित मुकाबला. 5 ओवर में पिछले मुकाबले में हमने देखा था, सेमीफाइनल के अहम मुकाबले में हमने देखा था 79 बनाए थे. पुन्हा आपण पाहतोय मित्रांनो मधमाशा मैदानावर आलेत. 3 दिवस सातत्याने त्यांनी सुद्धा इथे हजेरी लावले व्यत्यय किंवा सामना पाहण्यासाठी. हा सुद्धा मैदानाचा एक प्रमुख आकर्षणच म्हणावं लागेल. मुन्नाभाई अजिबात घाबरत नाही माशांना. दो ओवर की समाप्ति पर रनों की संख्या 20, 3 कीमती विकेट के नुकसान पर. और अब दोस्तों एक बढ़िया गेंदबाज जिसने इस प्रतियोगिता में सबसे सर्वाधिक विकेट लेने का मान प्राप्त किया है, फिर वो 1 ओवर का कोटा हो या 2 ओवर की बात की जाए, जब जब टीम को जरूरत थी ऐसे समय दोस्तों नीतू ने बहुत ही शानदार गेंदबाजी की बदौलत विकेट प्राप्त किए हैं. यहाँ पर तेलवड़े फाइटर के विरुद्ध उनकी टीम सेमीफाइनल के इस अहम मुकाबले में, और 5वां विकेट, 6ठा विकेट, 4था विकेट गिरता हुआ. स्वप्नील वाजेंत्रीने थोडासा निराश केलाय, परंतु खरंच कौतुक करावं लागेल नीतूच्या गोलंदाजीच्या मित्रांनो. या स्पर्धेमध्ये भल्या भल्या फलंदाजांना आपल्या चांगल्या गोलंदाजीने त्यांनी नक्कीच नाकी 9 आणलेले आहेत मित्रांनो. आता मात्र 2 अनुभवी फलंदाज. आता नक्कीच सर्व सूत्रे या सामन्याची आपल्या हातात घ्यावी लागेल. विजय असो किंवा निलेश असो, सर्वात अनुभवी असे फलंदाजाची जोडी यावेळेस मात्र मैदानावरती. हा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी पंचांनी लेग बिफोर म्हणून घोषित केलंय. ये बड़ा झटका हो सकता है दोस्तों. आज अच्छी पारी इनके माध्यम से देखने को मिलेगी. रिस्पॉन्सिबल इनिंग जारी थी, उनके सामने उन्होंने 4 विकेटें खोते हुए देखी थी, लेकिन आखिरकार
बीचों बीच शायद पकड़ लिया था अंपायर जी ने उन्हें, क्योंकि गेंद उनके पैर से टकराई थी। स्विप करने का उनका प्रयत्न था और यही वजह रही कि उनको बैक टू द पवेलियन लौटना पड़ा। दोस्तों भावेश के ऊपर अब जिम्मेदारी, नीलेश को इस मुकाबले में अच्छे खेल का प्रदर्शन करना होगा। पहली गेंद पर कैच छूटा था, लेकिन अगली ही गेंद पर मात्र नीतू ने उन्हें बैक टू द पवेलियन भेजा। तो इस प्रकार से नीतू के विकेट की संख्या में भी इजाफा होता जा रहा है। दोस्तों नीतू पर भी आयोजकों की नजर होगी, क्योंकि गेंदबाजी में नीतू ने बहुत ही डॉक्टर संजय पाटिल यांकडून नीतू की अगर हैट्रिक मुकम्मल होती है तो 500 रुपए का कैश प्राइज। नीतू ऑन हैट्रिक, दूसरी मर्तबा मौका है नीतू। चला गाडीला बाहेर जाऊ द्या, थोडं थांबा। अगर हैट्रिक मुकम्मल होती है तो सम्माननीय डॉक्टर संजय पाटिल की तरफ से अपने भाई के लिए 500 रुपए का इनाम रखा है। लेकिन खराब गेंद, भावेश के ऊपर मात्र कोई प्रभाव नहीं डाल सके। शॉर्ट पिच बाउंसर भावेश ने हमने देखा है दोस्तों, अपनी अच्छी बल्लेबाजी से काफी रनों की लूट की है इस स्पर्धा में, इस श्रृंखला में। तो भावेश को इस प्रकार की गेंद यकीनन इंतजार ही रहता है, और जब जब गेंदबाज गलती करता है तो उसके ऊपर मात्र बड़ा प्रहार करते हुए गेंद को सीमा रेखा भेजने में बहुत ही महारत रखता है यह बल्लेबाज। 6 रनों की जो संख्या पर एक अकाल लगातार रुकी हुई थी, और कहीं ना कहीं ये 6 रन मात्र टीम के हौसले के लिए बहुत ही बुलंदतर हो गए और बहुत ही कामयाब रहेंगे। इससे बल्लेबाज का आत्मविश्वास बढ़ेगा, कॉन्फिडेंस लेवल जरूर हाई होगी, मोरल हाई होगा, और ये बहुत ही मैटर करता है दोस्तों। देख लें अगली गेंद, नीतू की इस मर्तबा विकेट की कगार पर है। नीतू का बढ़िया कैच, क्या कहने नीतू के दोस्तों। नीतू भूरे ओवर हैट्रिक, 100 रुपए का इनाम। संदेश पाटिल और डॉक्टर शुभमला सुद्धा 2 विकेट काढले म्हणून 100 रुपये, आणि नीतूला सुद्धा अनिकेत पाटील कडून 200 रुपये। ₹300 अनिल पाटील कडून नीतूला आणि 200 रुपये शुभम खरतला। तर दुसरा बक्षीस अनिकेत पाटील कडून सुद्धा आपण पाहतोय। किती रुपये? 200 रुपये। डॉक्टर संजय पाटील कडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय। अच्छी गेंद, अच्छी गेंद, शॉर्ट आर्म करते हुए से लेट कट करने का प्रयास किया था, लेकिन काफी दूर से खेलने का प्रयास। गेंद अंदर की तरफ आई और बिल्कुल बल्ले के करीब से होती हुई विकेट कीपर के हाथों में। सूरज, स्कोर वहीं पर रुका हुआ, 26 थी ना, 26 रन। मात्र एक छक्का लगा था भावेश के बल्ले से, उसके बाद अच्छी वापसी की थी नीतू ने। नीलेश, जिनको क्या अपना खाता खोलना है। बढ़िया स्ट्रोक, देखिए क्या कंट्रोल शॉट, जैसे देखा शॉर्ट ऑफ लेन गेंद है, बिल्कुल एक टिपिकल स्ट्रोक खेलते हुए स्ट्राइक को रोटेट किया। बिल्कुल काफी एक पर्याप्त समय था दोनों ही बल्लेबाजों के पास। इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 27, 3 ओवर की 1 रन समाप्ति पर। प्रत्येक षटकारास 300 रुपये। त्याचा मित्र दुबईला तुझा ऑनलाईन मॅच पाहतोय, नीलेश साठीच हो। आपण त्याचं नाव काय, तो पाहते, त्याचं माहिती आहे का नाव? अनिकेत पाटील कडून सुद्धा 3 विकेट साठी 300 रुपये। विकास मेहता, नीलेश तुझा मित्र आहे, दुबईला तुझा सामना पाहतोय।
तीन षटकारास, एका षटकारास 300 रुपये प्रत्येक षटकारास. निलेश, चांगली ऑफर तुझ्यासाठी आहे. विकास मेहता, तुझा हित चिंतक आहे मला असं वाटतंय, तुझा निकटवर्ती असेल, गाववाला आहे विकास मेहता पारगान. त्याचकडून तुला प्रत्येक षटकारास 300 रुपये ऑनलाइन तो गूगल पे करना है. तो देखिए अच्छी ऑफर है यहाँ पर नीलेश के लिए. नीलेश मैन फ्रॉम पारगान. और जिस खिलाड़ी पर दोस्तों दुबई में बैठे हुए उनके दोस्त विकास मेहता की तरफ से हर छक्के पर 300 रुपए का इनाम. जबकि तेज गेंदबाज संकेत, मैन फ्रॉम बोल्डी विकास मेहतर. विकास मेहतर के जाने से दोस्तों हर छक्के पर नीलेश के लिए लगे हैं 300 रुपये. जबकि संकेत, और देखिए अंपायर डेड बॉल का इशारा अपने एक मखसूस डांस द्वारा करते हुए. हाँ, अच्छी गेंद और बिल्कुल विकेटों के बीचों बीच पकड़ लिया. बड़ा झटका दोस्तों, एक के बाद एक विकेट. अब मुझे ऐसा लगता है कि डीजे सनमेश को भी अच्छे अच्छे संगीत बनाने बजाना होगे, क्योंकि वो बिग फैन है इस टीम का. और हमने देखा दोस्तों हमारे सामने से बिल्कुल भाऊ भाईदे को गुजरते हुए, टेनिस क्रिकेट का शातिर खिलाड़ी, जुना माजी क्रिकेट पट्टू, हम उनका भी स्वागत करते हैं. और लगातार मैं आपको बता रहा हूँ दोस्तों, मैन ऑफ द सीरीज के लिए क्या प्रयास हो रहे हैं दोस्तों. वाह, दीपक जायसवाल जिसका नाम है दोस्तों, देखिए किस तरह से एक मजबूत शरीर यष्टि होने के बावजूद, हाइट कम भी होने के बावजूद वाकई में बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा. रिव्यू एक्शन शैली पर थोड़ा सा संदेह अंपायर जी को, और बिल्कुल अंपायर मुन्ना भाई पठान को थोड़ी एक्स्ट्रा मेहनत करनी पड़ रही है, क्योंकि जब जब कोई डाउट मन में अगर होता है, कोई शंका होती है, कोई संदेह जब होता है, तब उनकी ये जिम्मेदारी, नैतिक जिम्मेदारी होती है कि वो उनकी शैली को चेक करे, कितने डिग्री से वो अपने रिस्ट को यूज कर सकता है. वो उनके पास उसका सभी समीकरण या कैलकुलेशन है, और वो बिल्कुल उसको बिल्कुल करीब से देख के वो आपको डिक्लेयर करेंगे कि फेयर डिलीवरी है या फिर गेंदबाज इस मुकाबले में और इस प्रतियोगिता में बाहर जाएगा. ये उनकी कोशिश है, बिल्कुल करीब से देख रहे हैं.
नक्कीच सर्वांच्या नजरा पंच मुन्नाभाईकडे. नो बॉल पंचांनी घोषित केले. अर्थात गोलंदाजाची जी शैली आहे ती नक्कीच त्याच्यावरती संदेह किंवा ती शंकास्पद आहे. शंकास्पद असल्या कारणाने मात्र आता हा गोलंदाज या पुढील सामन्यामध्ये मात्र या सामन्यामध्ये नव्हेच तर जर का हा संघ अंतिम फेरीमध्ये जरी पोहोचला तरी हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. मजगाव सुपर किंग चा हा गोलंदाज मित्रांनो ऑक्शन मध्ये जेव्हा मजगाव सुपर किंगचा कर्णधार शुभम घरत नाही पंचांनी आपला निर्णय दिला योग्य तो निर्णय असेल त्यातील मात्र शंका नाही आहे, दुमत नाही आहे मित्रांनो. आणि त्या पंचांच्या निर्णयाचा आपल्याला सन्मान करावाच लागेल. अगदी सर्व कोणताही मोठा नाव मजगाव सुपर किंग या संघामध्ये नव्हता मित्रांनो. कौतुक करावं लागेल. इतपत त्यांची मांडलेली मजल ही कौतुकास्पदच आहे. कोणताही मोठा नाव या संघामध्ये नाही आहे मित्रांनो. अगदी युवा आणि आपले जे तरुण पोरं आहेत त्यांना या प्लॅटफॉर्म मध्ये नक्कीच आपली कारकिर्दगी करून दाखवण्याची एक संधी मात्र शुभम घरत, सूरज शेलके, किरण जयस्वाल आणि सौरभ कमानीने दिले. आणि या आपल्या अफाट गुणवत्तेमुळे त्यांनी ते सिद्ध सुद्धा केलंय की आतापर्यंत आम्ही सेमीपर्यंत जे पोहोचलो ते नक्कीच त्या पाठीमागे आमची मेहनत आहे, आमच्या संघाची एकाग्रता आहे. तर आता आपल्याला सत्तावीस 29 धावा. नो चेंडू असेल, फ्री हिट असेल. 29 रन. कैलाश और नॉन स्ट्राइक एंड पर भावेश. हाँ यहां पर देखना हवा में खेला हुआ ये स्ट्रोक और फ्री हिट वाली गेंद थी. इनर काळा गोलंदाज. एक धावेने धावसंख्येत भर पडते. 30 धावा. इनर काढली रे. 30 रन 7 विकेट के नुकसान पर. हवा में खेला, नो मैन लैंड्स में गेंद गिरेगी. हालांकि कोशिश होनी चाहिए थी, मुझे ऐसा लगता है. डॉली थोड़े से कैच के लिए डॉली को मैंने देखा तेज दौड़ नहीं लगा रहे और अंतिम समय में मात्र वो गेंद उनसे काफी दूर निकलती हुई नजर आ रही. जब हमने देखा कैच उड़ी, कोशिश की सचिन गुरव ने, लेकिन जितनी तेजी से दौड़ना चाहिए चीते की तरह. नदीम भाई गोलंदाज भी यहाँ पर आ चुके हैं, हम उनका भी इस्तकबाल करते हैं. 31, 32. एक और
रन का इजाफा। बत्तीस। हा इथे मोठा फटका हवेत, चेंडू गेंद सीमा रेषा पार, बड़ी देर के बाद लगने वाला ये। 39 रन, 7 विकेटें खोई है देखिए, लेकिन अंत में भी मात्र जयेश बिल्कुल पीछे हटने को तैयार नहीं है। हमारी टीम का नाम क्या है ये आपको पता होना चाहिए। क्यों मेरे मैनेजर ने, मेरे टीम मालक ने, मेरे कप्तान ने मेरी टीम में निवड़ की है, मुझे मेरी जिम्मेदारी क्या है ये बखूबी निभानी भी आती है। उनतालीस रन, 7 विकेट के नुकसान पर। हवा में खेला नीतू गेंद के नीचे, और मुझे ऐसा लगता है ये नीतू का लगभग 13वां विकेट होगा। विकेट इस मुकाबले में, जोरदार तालियां। तीसरा खुद फॉलो थ्रू में, यानी कि कॉट एंड बोल्ड। क्या खिलाड़ी है दोस्तों, इस खिलाड़ी के अंदर भन्नाट अफाट गुणवत्ता है, और उसने बिल्कुल साबित भी कर दिया दोस्तों। नीतू भूरे, और इस मर्तबा बढ़िया स्ट्रोक, भावेश कैलाश जयेश। अब तक जयेश की बल्लेबाजी में कुल मिलाकर जयेश ने 4 गेंदों का सामना किया और बनाए हैं 14 रन। शानदार बल्लेबाजी का मुजाहिरा। हालांकि एक एंड से हम देख रहे लगातार विकेटों का पतन हो रहा है। खुद डीजे सन्मेश अपनी 7 नंबर की जर्सी परिधान किए हुए बीच मैदान पर उतरे हैं। फिर से एक मरतबा स्टेप आउट करके खेला, इस मरतबा गलती कर बैठे, आगे निकले बल्ले का ऊपरी हिस्सा, और यहाँ पर सचिन गुरव ने बेहतरीन कैच लेते हुए एक और विकेट में इजाफा।
पुरस्कार ज्यांना मिळालाय ते श्याम पाटील गुरुजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्याकडून नीतू साठी आणखीन 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. 5 विकेट है ना नीतूच्या नावावरती या सामन्यामध्ये सुद्धा 5 विकेटची नोंद झालेली आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर रसिका हो तालिया वाजून त्याचं स्वागत करा, कौतुक करा. 3 गेंदे और 2 विकेट. हाँ, इस मर्तबा करारा स्ट्रोक हवा में, एक और विकेट का पतन और लगभग ये मुझे लगता है लगने वाला ये 9वां झटका था. आणि या आजच्या दिवसामध्ये एकूण त्याने मला असं वाटतं नक्कीच 12 विकेट, एकूण 18-19 विकेट त्याच्या नावावरती आहेत. मित्रांनो, अर्थात जे वैयक्तिक बक्षीस आहे बेस्ट बॉलर त्याच्यामध्ये नक्कीच तो प्रमुख दावेदार म्हणून अग्रेसिव्ह असेल, नॉमिनेशन मध्ये असेल. शिवतेजचे वडील मित्रांनो, शिवाचे वडील पीपी स्पोर्ट्सचे कॅप्टन शिवतेजचे वडील मित्रांनो, सन्माननीय सदानंद पाटील गुरुजी यांच्याकडून, सुरई गावाचे यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपये गणेश पडवल साठी. जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या वाजवण्यात का कंजूसी करतायत काय माहित नाहीये. 45. जो यहाँ पर दोस्तों हम ये शानदार चषक और उसके साथ जो कैश प्राइज 41,000, 25,000 थर्ड प्राइज, फोर्थ प्राइज 25,000, ये हमारे सम्माननीय आमदार, विद्यमान आमदार दमदार 21-21 यानी कि 41-21-21 ये सब इनामी रकम आमदार दमदार मुरुड और अलीबाग मतदार संघ के विद्यमान आमदार सम्माननीय महेंद्र शेठ दलवी इनके जानिब से दिए गए. उसी तरह से मसूद कादरी की तरफ से मैन ऑफ द सीरीज के लिए कुवैत से 2,000 रुपए का जायद इनाम दिया जाएगा. एक शानदार बैट इमरान भाई काजी की तरफ से, एक शानदार टी शर्ट मैन ऑफ द सीरीज के लिए शूज परवेश बेलोसे की तरफ से और हयात दलवी की तरफ से. यानी कि देखिए कितनी इनामी रकम होगी उस भाग्यवान खिलाड़ी के लिए. जबकि एक शानदार साइकिल जो कि सी ब्रिज के मालक शहबाज टांडेल, सुफियान टांडेल और वसीम टांडेल की तरफ से रखी गई है. वो कौन सा भाग्यवान खिलाड़ी होगा दोस्तों? सभी की नजरें उस खिलाड़ी के ऊपर रहेगी कि मैन ऑफ द सीरीज किसके नाम जाएगी. सबसे सर्वाधिक
विकेट। और नीरज जोशी की तरफ से 500 रुपये। टीम मेंटर्स सपोर्टिंग स्टाफ में अहम भूमिका में नीरज एडवोकेट संजय जोशी के बरखुरदार नीरज जोशी काफी प्रभावित, काफी खुश किया है उन्हें नितेश पाटिल ने। दोस्तों चलिए मैच की तरफ चलते, देखना अब कसौटी होगी विजय घानेकर की। अनुभव मुंबई रीजन में खेलने का, रायगढ़ में खेलने का, बड़े बड़े प्रतिस्पर्धा में खेलने का। 46 रन और 47 रन से 46 रन से रोकना होगा। और इस प्रतियोगिता में दोस्तों ये चौथी टीम है जो टीम के 2 गेंदे बचाते हुए ऑल आउट हुई है। ये भी क्रिकेट के लिए दुखद बातमी। और खराब गेंद, बढ़िया स्ट्रोक, क्या खूबसूरत तरीके से दोस्तों कट किया है नीतू ने ही, क्या कहने नीतू के, बढ़िया स्ट्रोक। प्रत्येक 6 साठी डॉक्टर सन्माननीय डॉक्टर संजय पाटील याचकडून नीतूसाठी स्पेशल ऑफर आहे 100 रुपये। आणि त्यांची सुद्धा चौकाराने सुरुवात झाली होती। विजय घाणेकरच्या बॅट मधून आपला पहिला चौकार निघाला होता। यावेळेस खराब चेंडू, विजय घाणेकर खराब चेंडू होता, थोडा खाली असता तर कदाचित हा झेल झाला असता। प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक ओमकार गोसावी, थोडीशी उंची कमी पडली, हातात चेंडू नक्कीच थोडासा कमी खाली असता तर कदाचित हा महत्वाचा बळी तुम्हाला मिळवता आला असता। आणि हा दर्जेदार असा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे मित्रांनो। अफाट गुणवत्ता या खेळाडू मध्ये आहे। मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं, कारण मॉर्निंग क्लब मध्ये जेव्हा जेव्हा नीतू आला, या ठिकाणी नीतू बॅक टू द पवेलियन, आता मात्र तुला संधी मिळाली डीजे। तुला तो उंच पुरा असा फलंदाज आहे, त्याच्या छाती एवढा गोलन जे चेंडू पडला तरच मात्र तुला तो विकेट मिळणार। आणि याची जाणीव मात्र मला असं वाटतं विजय घाणेकरला झाली होती। थोडा पुढे चाकलेला हा चेंडू उचली घेणारा, अगदी बॅटची वरची कडा घेऊन लॉंग जे लेग स्लिप लावण्यात आली होती त्या ठिकाणी, त्या क्षेत्ररक्षकाकडे मात्र हा सोपासा झेल देऊन नीतूची इनिंगचा अंत झाला। अर्थात नीतूने पाठोपाठ 2 चौकाराने नक्की चांगला सुरुवात आपल्या संघाला दिले। अर्थात एकूण हा सामना जिंकण्यासाठी फक्त 46 धावांची गरज है। सामना जीतने के लिए दोस्तों सिर्फ 46 रनों की जरूरत। मैन ऑफ द सीरीज के लिए बढ़िया इनामात, दूसरे तीसरे और चौथे इनाम की इनामी राशि जो है हमारे मुरुड और अलीबाग तालुके के विद्यमान आमदार सम्माननीय महेंद्र शेठ दलवी की तरफ से है 41,000, 21,000, चौथा प्राइज भी 21,000 मैन ऑफ द सीरीज के लिए, और 2,000 रुपए जो मसूद भाई कादरी की तरफ से। एक और विकेट का पतन, यहां से देखिए क्या मैच कोई नया प्रतियोगिता को, जो कि एमपीएल पहला सीजन है, इसका फर्स्ट प्राइज जो है यूनिवर्सल इंटरप्राइजेस के ऑनर चीफ दिलावर भाई माड़कर, इनके तरफ से रखा गया है। मैं आपको यह बात भी याद दिला दूं कि जिस प्रकार से सेकेंड, थर्ड एंड फोर्थ प्राइज का कैश प्राइज 41,000, 21,000, 21,000 सम्माननीय आमदार महेंद्र शेठ दलवी साहब की तरफ से, उसी तरह से फर्स्ट प्राइज जो ये पहला सीजन था उसका फर्स्ट कैश प्राइज 51,000 यूनिवर्सल इंटरप्राइजेस के ऑनर चीफ दिलावर भाई माड़कर की तरफ से ये इनाम दिया गया। इस बीच एक शानदार और जानदार 4 रन। जब जब गेंद विजय हमने देखा है बल्ले का टॉप लेती है, तब तब ये ग्राउंड इतना फास्ट है ना कि खिलाड़ियों को गेंद को अंदर रोकना, मैं सुबह से ही कह रहा हूं कि
मोठं बक्षीस पारितोषिक या ठिकाणी नीतू भुरेसाठी आलाय. रोहित सातामकर आणि प्रेमळ सातामकर प्रत्येकी 1000 अर्थात 2000 रुपये. मला असं वाटतं आजच्या दिवसात जवळपास 5-1000ची नक्कीच कमाई केली असेल. हा पुन्हा चांगला चेंडू, परंतु चेंडू नीट अडवता आला नाही आणि अशा तऱ्हेने आपण पाहतोय एक आणखीन चौकाराची भर. मात्र धावसंख्येत होते. नक्कीच हा महागडा षटकच म्हणावा लागेल. 2 फलंदाज बाद केले परंतु 4 चौकार सुद्धा या षटकामध्ये आले, हे विसरून आपल्याला चालणार नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16, 2 गडी बाद. एकूण सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. आता मात्र 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या आहेत. एकूण 30 धावांची गरज उर्वरित 24 चेंडू मध्ये. काय सामन्याचा निकाल येईल? नक्कीच दोन्ही संघ आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, यात कोणतंही दुमत असायला नको. कारण सर्व संघांचा, सर्व संघ मालकांचा स्वप्न आहे मित्रांनो. दीपू म्हात्रेने सुद्धा खूप मेहनत केले, ते विसरून चालणार नाही. आणि प्रत्येक वेळी तो सातत्याने मजगाव असो, नांदगाव असो, मुरुड तालुक्यातील सर्व खेळाडूंना पुढे जाण्यासाठी खूपच मदतीचा हात त्यांच्या पाठीवर तो ठेवत असतो. स्पर्धा असो, संघाची कुठे एंट्री असो, त्यासाठी दीपू म्हात्रे हा पहिला नाव असतं मित्रांनो. पॅकरच्या भूमिकेत आपण बरेचसे पाहतो. तौफिक माझा मित्र शिरशिरकर सुद्धा या ठिकाणी आलाय. तो सुद्धा नेहमी सातत्याने त्याचा संघाची एंट्री करत असतो. असे बरेचसे आपले हौशी जे संघ मालक आहेत त्यांना विसरून चालणार नाही मित्रांनो. कारण त्यांच्यामुळेच आपण प्रत्येक सामन्यामध्ये, स्पर्धेमध्ये मोठमोठे खेळाडूंना पाहत असतो. या ठिकाणी ही जी संकल्पना राबवली ती नक्कीच यशस्वीरित्या या ठिकाणी पार होताना, आणि यावेळेस मोठा फटका. चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू थेट जातोय आशु चिंदरकरच्या डोक्यावरून. मात्र मोठ्या फटकानेच खाता उघडलंय. 6 धाव्याने वाढती धावसंख्या 22. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज उर्वरित 22 चेंडू मध्ये. 22 चेंडू 24 धावा, 24 धावा 22 चेंडू. बॉल टू रन असं हे सामना आपण रंगताना पाहतोय मित्रांनो. असं हे समीकरण आहे. पुन्हा चांगला चेंडू निलेश साठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. एका पाठोपाठ एक असे 2 चेंडू मात्र त्याने त्याच फलंदाजाला निर्धाव सुद्धा काढलेत, हे विसरून चालणार नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. क्षणाला कलांटणी देणारा, रंग बदलणारा असा हा मॅच, असा हा सामना, असा हा क्रिकेट आहे मित्रांनो. पुन्हा निलेश, अख्खूल टप्प्याचा चेंडू जातोय निर्धाव. वेल बॉल निलेश, जोरदार टाळ्या मित्रांनो. आपल्याला आलेल्या या खेळाडूंचा हे आपल्या तालुक्यातील खेळाडू. कोणाला? डॉलीसाठी पंकज गुरव त्याचा चाहता आहे. त्याच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आणि हिरामन सरकार अंपायर साठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गुरव करून आलेला आहे. याची नोंद घ्यावी मित्रांनो. आपले रसिक बघा किती दानशूर आहेत. तुम्ही केलेल्या कामाची स्तुती नव्हे तर तुम्हाला चांगलं बक्षीस सुद्धा त्या या ठिकाणी देतायत. चौथा चेंडू निर्धाव. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही चिंतेची बाब असेल आणि ती चिंता आपण नक्कीच सौरभ कमानेच्या या तोंडावरती इथे पाहतोय. मी थांबू शकणार नाही. तू मला जास्ती वेळ उभा ठेवू शकत नाही, कारण मी सुद्धा काही कच्च्या गुरुचा आणि यावेळेस मात्र जो निर्णय गणेशने घेतला होता योग्य निर्णय. चेंडू नक्कीच निर्धाव केले. मला आता पुढे सरसावूनच चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारता येईल आणि नक्कीच या इच्छेमध्ये, या इराद्यामध्ये तो नक्कीच यशस्वी झालाय. अर्थात या साधने वाढती धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे 28
या धावसंख्येवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावांची गरज उर्वरित 18 चेंडू मध्ये. काय सामना चाललाय मित्रांनो. 18 चेंडू 18 धावा. आणि सदानंद पाटलांचे 200 रुपये मात्र या ठिकाणी गणेश पडवल यांनी पटकावले. एक आदर्श गुरुजी सदानंद पाटील, शिवतेज पाटीलचे वडील आहेत मित्रांनो. शिवतेज पाटील नक्कीच या स्पर्धेमध्ये एक मोठा नाव होता. सर्वांच्या नजरा त्याच्याकडे सुद्धा लागले होते. परंतु शिवतेजने मात्र फलंदाजीमध्ये तितका तो प्रभावी ठरला नाहीये. याची खंत नक्कीच असेल, याचा दुःख नक्कीच असेल प्रशांत पाटीलला, त्याचे चाहत्यांना. मात्र मधुर आणि खरंच चांगली फलंदाजी केली. डीजे बालगणीचा माझा मित्र डीजे वाजवा असा बोलतोय. डीजे तुला संधी मिळणार आहे. खराब चेंडू स्वप्नील वाजंत्री. पहिला चेंडू खराब. 1 धावेची भर धावसंख्येत. या 1 धावेने मात्र वाढती धावसंख्या 29. आता 17 धावांची गरज उर्वरित 18 चेंडू मध्ये. 18-6च्या सरासरीने हा सामना जिंकायचा आणि नक्कीच आपल्या स्वप्नाला साकार करायचा असेल तर मात्र मजगाव सुपर किंग या संघाला 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. सुरेख फटका डॉलीचा. बॉक्स क्रिकेट मधून वरती आलेला हा खेळाडू मित्रांनो, आणि त्याची मी सातत्याने फलंदाजी पाहत असतो. तो नेहमीच अलॉंग द कार्पेट फटके खेळत असतो. समर्थ कृपा मेडिकल शॉपचे मालक गजानंद कमाने यांच्याकडून सुद्धा गणेश साठी 200 रुपये. गजू इथे आला असेल तर त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो, विनंती करतो व्यासपीठावर येण्याची. कारण गजू कमाने मित्रांनो प्रत्येक मैदानावर जात नाहीये. ही स्पर्धा किती मानेची आहे, किती प्रतिष्ठेची आहे हे आपण अंदाज लावू शकतो. सर्वजण या ठिकाणी नक्कीच आपली उपस्थिती लावतायत. त्यांची पावले आपोआप या मैदानाकडे वळताना आपण पाहिलेली आहेत. आता मात्र 1 धावेची भर 30 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. अजून 16 धावांची गरज आहे. उर्वरित 16 चेंडू आहे ना. एक वाईट चेंडू फेकला होता, एक चांगला निर्धाव चेंडू निघाला होता, एक एकेरी धाव. असे एकूण 2 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत या षटकामध्ये. 1 धावेची भर आणखीन धावसंख्येत पडते. या 1 धावेने धावसंख्या पोहोचलेली आहे 31च्या घरात. अजून 15 धावांची गरज आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत 15. 15 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 20, 21, 22 डिसेंबर 2021 रोजी याच मैदानावरती राज इंजमाम आणि राफिद. हा चांगला फटका. मी सुद्धा षटकार मारू शकतो. सचिन गुरव नक्कीच याची जाणीव करून डॉली आपल्या वैयक्तिक 15 धाव्यांवर खेळतोय. 4 चेंडूला तो सामोरे गेलाय. अर्थात त्याचा स्ट्राइक रेट 300च्या वर. हा पुन्हा चांगला फटका. जेव्हा माझ्या संघाला गरज असेल तेव्हा मी मोठे फटके सुद्धा मारू शकतो. हे जणू काही जाणून दाखवूनच देतोय तो. नक्कीच सर्वांचा आवडता आहे संघ मालक दीपेश म्हात्रे मित्रांनो. आणि जो चांगला खेळला तोच विजयी होणार ह्या त्याला माहिती आहे. क्या बात है डॉली. वाह भाई वाह डॉली. सचिन गुरव वाह कमाल कर दिया सचिन ने. दोस्तों सचिन की पहचान नीचे से